श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे वरुथिनी एकादशी. या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. वर्षातील प्रत्येक एकादशीचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. अशातच चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटलं जातं. वरुथिनी या शब्दाचा अर्थ आहे संरक्षण करणारी असं मानलं जातं. ही एकादशी भक्तांचे सर्व संकटांपासून संरक्षण करते आणि त्यांना मोक्ष मिळवून देते. वरुथिनी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. पापांचे क्षालन. या दिवशी व्रत केल्याने मानवाची सर्व ज्ञात अज्ञात पाप नष्ट होतात. ही एकादशी सौभाग्य प्रदान करणारी मानली जाते. विशेषतः स्त्रियांसाठी ही एकादशी अखंड सौभाग्य देणारी ठरते. असे म्हटले जाते की 10,000 वर्षे तपश्चर्या केल्यावर जे फळ मिळतं तेच फळ केवळ वरुथिनी एकादशीचं व्रत केल्यानं प्राप्त होतं. भगवान विष्णूंच्या वराह अवताराची पूजा केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठ लोक प्राप्त होतो. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत करत असतो, कष्ट करत असतो, पण मेहनतीचे कष्टाचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. मग आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. आपण एखादं घर बघत असतो, त्या घरामध्ये ऑलरेडी श्रीमंती असते, तरी पण त्या घरामध्ये पैसा हा येत असतो, कारण की त्या घरामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मीची पूजा सेवा केली जाते. तर आपल्या घरामध्ये देखील सुख समृद्धी राहावी, त्याचसोबत आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. तर यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. तसेच या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. या दिवशी शक्यतो तरी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर पिवळा रुमाल सोबत ठेवावा. फक्त काळ्या रंगाचे वस्त्र आपण या दिवशी परिधान करू नये. देवघरात बसून भगवान विष्णूंसमोर हात जोडून व्रताचा संकल्प करावा. विष्णूंच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला पंचामृताने स्नान घालावे. तुळशीपत्र, पिवळी फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी भगवान विष्णूंच्या वराह रूपाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावून विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. पूजेच्या शेवटी आरती करावी आणि काही चूक झाली असल्यास ईश्वराकडे क्षमा देखील मागावी. आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये आपण गोमूत्र टाकायचं आहे. त्यासोबत एक भीमसेनी कापराची वडी कुस्करून त्यामध्ये टाकायची आहे आणि या हळदीचं लेपन आपण उंबरठ्यावरती मुख्य दरवाजाच्या तिथे करायचं आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. मोठी रांगोळी काढणे शक्य नाही तर छोटी रांगोळी काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. त्याचसोबत या दिवशी मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढावा आणि शुभलाभ हा शब्द देखील लिहायचा आहे. जर एखाद्या विशिष्ट तिथीला आपण आपल्या मुख्य दरवाजावरती शुभलाभ हा शब्द लिहिला तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभकामे ही होत असतात. तसेच या दिवशी आपण स्वस्तिक देखील काढायचं आहे. हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे किंवा अगदी शुद्ध तूप टाकावं आणि या ओल्या हळदीने आपण मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात. त्याचसोबत या दिवशी आता आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंना सर्वात प्रिय आहे तर ती म्हणजे तुळस. तुळशीशिवाय भगवान विष्णू नैवेद्य देखील ग्रहण करत नाही. तुळशीला हरिप्रिया देखील म्हटलेलं आहे. तर आपण या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. पण हे तुळशीपत्र कसं अर्पण करावं तर आपण एक तुळशीपत्र घ्यायचं आहे. ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका किंवा शुद्ध गंगाजलाने हे तुळशीपत्र स्वच्छ धुवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर हे तुळशीपत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे.
अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या. श्रवण केलं तरी पण चालेल, पण या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनामचं पठण हे आवर्जून करायचंच आहे. आता अगदी तुमच्याकडे जर 108 तुळशीपत्र असतील तर 108 तुळशीपत्र देखील तुम्ही भगवान विष्णूंना या दिवशी अर्पण करू शकता. किंवा एक तुळशीपत्र घ्या आणि विष्णू सहस्रनामचं पठण करा. विष्णू सहस्रनामचं पठण करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती भगवान विष्णूंना अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा मुलांची प्रगती होत नाही, मुलांचा विवाह वेळेवरती जुळून येत नाही, धनप्राप्ती होत नाही, किंवा नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत आहे, किंवा इतर देखील काही समस्या आहे, घरामध्ये पैसा येत नाही, तर अशा ज्या काही समस्या आहे, अगदी तुमचं घर होत नसेल, गाडी होत नसेल, तर जी काही मनोकामना आहे तर ती मनोकामना, ती इच्छा आपण भगवान विष्णूंना सांगायची आहे. आणि त्यानंतर हे तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असं म्हटलं जातं. आता तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच, आणि बाळकृष्णालाच भगवान विष्णूंचं रूप समजलेलं आहे. तर बाळकृष्णांना आपण एक तुळशीपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. तुम्हाला अगदी घरी जरी हा उपाय करणे शक्य नसेल तर जवळपास मंदिरामध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. त्याचसोबत भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फळे, पिवळ्या रंगाची फुले अत्यंत प्रिय आहे. मग पिवळ्या रंगाची तुम्ही फळे, फुले अर्पण करू शकता. तसेच पिवळ्या रंगाची मिठाई देखील आपण या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे. आणि त्याचसोबत आपण इथे जिथे पण जवळपास मंदिर असेल तर तिथे पिवळा पदार्थ तुम्ही जरूर दान करावा. अगदी पिवळी केळी जरी मंदिरामध्ये दान केली आणि नंतर ती लहान मुलांना किंवा ज्या गरजू व्यक्तींना गरज आहे तर त्यांना दान दिली तरी पण चालेल. यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात आपण चुकूनही खायचा नाही. तांदळाचे काही पदार्थ असतील तर ते देखील तुम्ही खायचे नाही. अगदी तुम्ही उपवास केलेला असेल किंवा उपवास नसेल केला तरी पण आपण तांदूळ खायचा नाही. आपल्या लहान मुलांना देखील या दिवशी तांदूळ द्यायचा नाही. पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला. त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला. असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ आणि बार्लीच्या रूपात जन्म घेतला असेही म्हटले जाते. तेव्हापासून तांदूळ आणि बार्ली यांच्यात त्यांचा जीव आहे असं मानलं जातं. म्हणून एकादशीला तांदूळ खात नाही. एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधांचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखेच आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण तांदूळ खायचा नाही. त्याच्यासोबत एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा, मांस, मासे, अंडी इत्यादी गोष्टी खाऊ नये. त्याचबरोबर व्रत करणाऱ्यानेच नव्हे तर घरातील सर्व सदस्यांनी देखील खोटे बोलणे आणि चुकीचे काम करणे टाळले पाहिजे. उपवासाच्या वेळी मनात राग, मत्सर, ईर्ष्या इत्यादी भावना असू नये. या दिवशी व्यसनांना आणि वादविवादांना टाळावे. तसेच भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तर या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर सर्वात प्रथम आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि या दुधामध्ये आपण हळद टाकायची आहे. त्याच्यासोबत थोडीशी हरभरा डाळ घ्यायची आहे. आता ही हरभरा डाळ थोडी 1 ते 2 तास भिजवून द्यायची आहे आणि त्यानंतर ही हरभरा डाळ घ्यायची आहे आणि आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. मग तुम्ही अगदी मातीचा किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. एक प्लेट घ्या. प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यावरती आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाका किंवा तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल, पण शक्यतो तरी शुद्ध तूप टाकण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आता दुहेरी वातीची एक वात करायची आहे. या दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे. त्याच्यासोबत आता हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. तुळशीच्या अवतीभोवती आपण रांगोळी काढायची आहे आणि तुळशीजवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. पण तुळशीला कोणतीही इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. थोडा लांबच दिवा हा ठेवायचा आहे. आता आपण शुद्ध तुपाचा दिवा तिथे लावलेला आहे. तर या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत. तर आपण या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. तसेच आपल्या घरामध्ये
धनधान्याची देखील यामुळे वृद्धी होते. त्यामुळे त्या तुपामध्ये आपण चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे. तसेच त्या दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचं आहे, फूल वाहायचं आहे. त्यानंतर आपण कच्चं दूध, हळद घ्यायचं आहे आणि हे देखील आपण तुळशीच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे. आपण जर कच्चं दूध, हळद तुळशीला अर्पण केलं तर आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तर ती आर्थिक टंचाई दूर होत असते व आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे आपण कच्चं दूध आणि हळद आवर्जून अर्पण करायचे आहे आणि हे अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र जप करावा. 108 वेळा देखील तुम्ही हा मंत्र जप करू शकता. त्याच्यासोबत हरभरा डाळ हातामध्ये घ्यायची आहे. 11 किंवा 12 हरभरा डाळीचे दाणे घ्यायचे आहे आणि हे देखील तुळशीजवळ तुम्ही अर्पण करायचे आहे. आता तिथे बसून आपण विष्णू सहस्रनामचं देखील पठण करायचं आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून त्या श्रवण केलं तरी पण चालेल. आणि त्यासोबत ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील 11 वेळा जप करायचा आहे. आपण ही पूजा सेवा तिथे बसून करायची आहे. तसेच तुळशीला 11 प्रदक्षिणा देखील करायच्या आहे. तुळशीला जर प्रदक्षिणा करणे शक्य नसेल तर अशा वेळेस स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा कराव्या. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. यामुळे आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तुळशीजवळ व्यक्त करायची आहे. कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती तुम्ही तिथे व्यक्त करा. कितीही कठीण इच्छा असो तरी ती देखील इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे. आता हा दिवा अगदी तुम्ही सकाळी देखील लावायचा आहे आणि संध्याकाळी देखील तुळशीजवळ असा दिवा आवर्जून लावायचा आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य दूर होण्यास मदत होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.